तर हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियात तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप छान असणार. तर काल आपला रंगपंचमीलाच ब्लॉग आलेला, त्याच्यानंतर ब्लॉग टाकला नाही. का टाकला नाही काल मी ब्लॉग? तर माझं संपलं होतं रिचार्ज आणि आहोनी मला रिचार्ज केलंच नाही काल. मग आहोनी मला आज रिचार्ज केलं आहे. तर मग मी रोज अशी गबाळी राहते घरामध्ये, गाऊन वगैरे घालून, नाही तर पॅन्ट टी शर्टवर राहते. तर आज मी साडी घातली. म्हटलं आहोला बघू. आहोला मी साडीत आवडते, पण मी कधी साडी घालत नाही. मी फक्त ड्रेस घालती आणि गाऊन घालते घरामध्ये. तर मग मी आज म्हटलं आहो मला बघून कसं बघतात, काय वाटतं त्यांना. तर मी म्हणून आज साडी घातली, काय रिॲक्शन देतात तर आपण बघू संध्याकाळी. आता 6:30पर्यंत येतील ते. तर मग तुम्ही ब्लॉग बघत राहा. मी तुम्हाला दाखवते त्यांचे रिॲक्शन काय असतात, की मला साडीत बघून त्यांना काय वाटतं. पण तिला आज कुठून दिवस उगवला की बाई तू साडी घातली. मी कधी साडी घालत नाही, तर मी आज साडी घातली. मी साडी घालते, पण लग्न कार्यक्रम असेल ना असं साडी घालते, रोज नाही घालत. रोज तर मग साडी मला आवडते, पण त्याच्यात मला काम नाही होत, घरातले काम होत नाही मला, सो मी नाही घालत साडी रोज. घरातल्या कामांसाठी मी गाऊन वगैरेच घालते. तर मी आज मस्त साडी घातली आहे. म्हटलं आहो खुश होतील नाही का, म्हणून मी साडी घातली. तर कंटिन्यू बघत राहा माझं ब्लॉग, मी दाखवते पुढे आहोचे रिॲक्शन. बाय. इथं बघू शकता आहो आलेले आहेत. मी ना असे सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओ बघितले होते जे मला करायचं होतं, आणि फायनली मी आज केला. तर आहोचे रिॲक्शन, आहोनी मोबाईल बघितला आणि गप्पच झाले. त्यांना कळालं की मी व्हिडिओ बनवते, मग ते शांत झाले. आणि त्यांना मी साडी घातलेली खूप आवडली. मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि राऊंडला गेलो. तर तिथून एक मुलगा भस्कन असा आमच्या पुढून गेला. तर मी म्हटलं या फोल्डरला दिसत नाही का बिंडोकला. त्यानंतर समोर बड्डे होता, त्या बोलवायला आल्या. आम्ही बाहेरून आलो आणि त्या म्हटलं ताई तुम्ही या वाढदिवसाला. त्यांच्या दादूचा वाढदिवस होता. मग आम्ही लगेच तिकडे गेलो, बाबूला घेऊन मी तिकडे गेली. तर तुम्हाला तिकडचा व्हिडिओ दाखवते. कुठे बड्डे असला का माझा मुलगा एवढा एक्सायटेड असतो का त्याने चप्पलही घातली नाही आणि माझ्या पुढे पुढे पळत होता तो. त्याला म्हटलं बाळा हळूच जा तू, आपल्याला बड्डेला जायचं आहे. तर त्याला खूप घाई झाली होती. आम्ही आलो तेव्हा केक कटिंग झाला होता, त्या मला बोलवायला आल्या होत्या, पण मी घरी नव्हते. पण मग मी तरी पण गेले. केक कट वगैरे झाला होता, मी गेले तेव्हा. मग आम्ही त्याला भेटलो, गेली वगैरे. बाबूने त्याला विश वगैरे केलं आणि मग आम्ही 5 मिनटं थांबलो तिथं. थोडासा व्हिडिओ घेतला मी. हे बघा असे छोटे छोटे पोरांचं खूप आवड असते. असं बड्डे असला का येतात, छान वाटतं ना सगळे मुलं. आणि बाबू त्याच्याशी गप्पा मारायला गेला. बाबू त्याला बोलला हॅपी बड्डे. आणि लगेच मग आम्ही 5 मिनटंच थांबलो, जास्त नाही थांबलो, आणि लगेच घराकडे निघलो. बाबू त्याला बिस्किट देत होता. बाबूने त्याच्यासाठी 2 बिस्किटचे पॉकेट आणले होते, तर बाबू त्याला देत होता. मग बाबू त्याला हॅपी बड्डे बोलला आणि आम्ही लगेच घराकडे निघून आलो. तर असं होता माझा छोटासा ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.